नमस्कार मित्रांनो, कसं आहात? आनंदी, उत्साही, एनर्जेटिक? येस मित्रांनो, असायलाच पाहिजे. कारण हीच एनर्जी आपल्या कामात येते आणि हा उत्साह हा जो आहे, उत्साह बघून आपला समोरचा व्यक्ती देखील उत्साह होतो, उत्साही होतो, आनंदी होतो आणि त्याचं स्वतःचं टेन्शन विसरून जातो. मित्रांनो, मला आज तुम्हाला माझ्याबद्दल काही सांगायचं आहे. मित्रांनो, बिझनेस करायचं म्हटलं की बरेचसे प्रॉब्लेम येतात. आता मी जेव्हा बिझनेस करायला शिकलो, लहानपणापासून आम्ही बिझनेस केलेला आहे. जेव्हा आम्ही 3री-4थीत होतो, तर आम्ही तिथे पोंगा पंडित, गोळ्या बिस्किट असं विकायचो. मार्केट 7 राहायची, तिथे जायचं, आपलं दुकान टाकायचं, पोत्यावर बसून आपले पोंगा पंडित, गोळ्या बिस्किट व्हायचे विकायचे. किंवा हातात पोंगा पंडितची पुडी घेऊन असं विकायचं, पोंगा पंडित, पोंगा पंडित असं म्हणून पोंगा पंडित विकायचे. 1 रुपयाला 20, 25 भेटायचे आणि 25 पैसे त्यामध्ये प्रॉफिट राहायचं. पण मित्रांनो, तेव्हा पण पार्टनरशिपमध्ये पण केला, इंडिव्हिज्युअल पण केला. अशी सवय होती बिझनेस करण्याची. लहानपणापासून जे असतं ना, बीज रोवलं जातं, ते लहानपणापासून रोवलं जातं. त्यानंतर शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंजिनिअरिंग केल्यानंतर तर पहिली इच्छा झाली बिझनेस करण्याचीच. पण असं मित्रमंडळी, चला इंजिनियर झालो आपण, पुण्या मुंबईला जाऊया, चांगला जॉब शोधूया. तर मित्रांनो, मित्रमंडळीसोबत मुंबई पुण्याला फिरलो, तिकडे थोडेफार जॉब केले. पर ते पण जॉबमध्ये पण मन लागलं नाही, व्यवस्थित करता आलं नाही. चला म्हटलं आता बिझनेस करूया. म्हणून 1996 साली आम्ही कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा बिझनेस चालू केला. सोबत ट्रेडिंग तर करायचो, सेल्स पण करायचो. हे 4-5 जवळपास 5 ते 6 वर्ष आम्ही केलं. त्यानंतर त्यामध्ये पण थोडासा बिझनेस स्लो झाला, तर काय करायचं ठरलं नाही. म्हटलं चला बिझनेस सोडून मग परत नोकरी जॉईन केली. नोकरी केली 14 वर्ष. बिझनेसचा किडा होताच. नोकरी चांगल्या प्रकारे केली, स्वतःचा बिझनेस समजूनच नोकरी केली. त्यामध्ये सक्सेस मिळाला. मग म्हटलं आता खूप झालं आहे, आता परत आपण आपला बिझनेस करायला पाहिजे. म्हणून वयाच्या 44व्या वर्षी परत नोकरीला, हातात चांगला पगार असताना नोकरी सोडली आणि मुंबईला डिस्ट्रीब्युशनचा व्यवसाय चालू केला. आता या व्यवसायाला जवळपास आम्हाला 9 वर्ष कंप्लीट झाले आहे. तर याच्यामध्ये पण चांगला सक्सेस मिळतं आहे. तर मित्रांनो, आणि पुढं पण बरंच काही करायचे योजना आहेत. ही एक सक्सेस स्टोरी होती. तर मित्रांनो, जर आपल्याला काही अचीव करायचं असेल, आपल्याला काय करायचं असेल, तर त्याचा मूळ पाया आपल्याला सिग्नल अगोदरपासून भेटलेला असतो. पण आपण ते पकडायला आपल्याला जमत नाही. आपली लेंथ मॅच होत नाही, किंवा आपण आपली स्किल काय आहे, नेमकं आपल्याला करायचं काय आहे, ते देव आपल्याला सिग्नल देतो. किंवा प्रत्येक वेळेस आपल्याला काही ना काही सिग्नल मिळतो, पण तो सिग्नल आपण पकडू शकत नाही. जर तो आपण सिग्नल पकडला, आपली स्पेशालिटी काय आहे, आपण काय करू शकतो, जर आपण पकडलं तर आपण लवकर सक्सेस होऊ शकतो. बऱ्याचदा काय होतं की आपण ते पकडू शकत नाही, त्यामुळे आपल्याला वेळ लागतो. आणि जे पकडतात ते लवकर सक्सेस होतात, कारण त्यांना माहिती आहे हेच करायचं आपल्याला. जसे आपण म्हणतो, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, खरोखरच पाळण्यातच दिसतात ते आपल्याला. पण आपण ते सिग्नल पकडू शकत नाही. त्याला टाईम कमी पण असतो, जास्त पण असतो. किती लांब असेल, किती कमी असेल, ते आपण सांगू शकत नाही. पण मित्रांनो, हे ओळखायचं कसं, याची मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, जी गोष्ट आपल्याला सारखी करावीशी वाटते, किंवा ज्या गोष्टीकडे आपलं सारखं मन जातं,
आणि ती गोष्ट करण्यात आनंद येतो. मित्रांनो, तीच आपली ॲक्च्युली स्पेशालिटी असते आणि त्याच्यामध्येच आपल्याला सक्सेस मिळू शकत असतो. पण आपण दुसऱ्या गोष्टीकडे वळतो, त्यामुळे आपल्याला सक्सेस मिळत नाही. मग सक्सेस केव्हा येतो? परत फिरून 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 सगळं करून आपण त्याच गोष्टीवर येतो आणि तेव्हा आपल्याला सक्सेस मिळतं, जे आपल्याला अगोदर मिळालं पाहिजे होतं. कारण ती गोष्ट ओळखायलाच आपल्याला खूप टाईम चालला जातो. तर कशी ओळखायची हे तुम्हाला सांगितलंच आहे. जी गोष्ट आपल्याला सारखी सारखी करावीशी वाटते, ज्या गोष्टीकडे आपलं सारखं सारखं लक्ष जातं, तीच आपली स्पेशालिटी असते. आणि ज्या गोष्टीमध्ये आनंद येतो, आपल्याला थकवा येत नाही, तीच गोष्ट आपली स्पेशालिटी असते. तर मित्रांनो, ही आपली स्पेशालिटी ओळखा आणि त्याच्यावर काम करा. आपल्याला सक्सेस लवकरच मिळेल आणि आपला तो टाईम पिरियड कमी होईल. याच्यामध्ये तुम्हाला काही मदत लागलं तुम्ही मला संपर्क करू शकता, पण मार्गदर्शन करू शकतो तेव्हा. कारण एवढं करून करून आपल्याला आयडिया आलेली आहे. बऱ्याच लोकांना मी मार्गदर्शन पण केलेलं आहे आणि करतो पण आहे. आपल्याला पण काही गरज असेल तर मला संपर्क करा. खालील लिंकवर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता कम्युनिटीमध्ये. त्यामध्ये आपण बरेचसे व्हिडिओ, बरेचसे टॉपिक्सवर चर्चा करत असतो. ते तुम्हाला अपडेट मिळत जातील. चला तर परत भेटूया एका नवीन टॉपिकवर नंतर. धन्यवाद.